सांगली जिल्ह्याची माहिती बघता आपल्याला असं माहिती होईल की महाराष्ट्र राज्यात पुणे विभागात सांगली हे शहर सुमारे 8,572 चौरस किलोमीटरचा त्याचा क्षेत्रफळ आहे. सांगली जिल्ह्याचे सांस्कृतिक आणि राजकीय महत्त्व बघता सांगली जिल्ह्याच्या आधुनिक काळातील विकास हा परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधणारा असा आहे. ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक समृद्धी आणि सहकार चळवळीची भक्कम पायाभरणी यावर उभा राहून सांगली जिल्ह्याने शिक्षण, उद्योग, शहरीकरण आणि सामाजिक विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. हा प्रवास सांगलीला केवळ प्रादेशिक नव्हे तर राज्यस्तरीय महत्त्वाचा जिल्हा बनवतो. आधुनिक सांगली जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सांगली जिल्ह्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे पसरले आहे. जरी सांगली जिल्ह्याचे हवामान हे उष्ण व कोरडे आहे, पाऊस सुमारे 500 ते 700 मिलीमीटर दरवर्षी पडतो, तरीही इथे शेती आणि त्याचा शिक्षणावर काहीही परिणाम होत नाही. महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था, वैद्यकीय व फार्मसी शिक्षण संस्थांमुळे जिल्हा शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे सामाजिक गतिशीलता वाढली आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यात मध्यम आणि लघु उद्योगाची वाढ झाली आहे. कृषीवर आधारित उद्योग, साखर प्रक्रिया, द्राक्ष प्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योग आणि औषध निर्माण क्षेत्र यामुळे रोजगार निर्मिती झालेली आहे. मिरज परिसरातील वैद्यकीय सेवा आणि औषध निर्मिती उद्योग राज्यभर प्रसिद्ध आहे. यामुळे सेवा क्षेत्राचा विस्तार झाला आणि शहरी अर्थव्यवस्था बळकट झाली. सांगली जिल्ह्यामध्ये साखर उद्योग, द्राक्ष व वाईन उद्योग, हळद प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय, वारणा डेअरी, मिरज वाद्य निर्मिती, तबला आणि हार्मोनियम हे सर्व उद्योग सांगली जिल्ह्यात आहे. शहरीकरण ही आधुनिक सांगली जिल्ह्याची आणखी एक महत्त्वाची बाब आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांचा एकत्रित शहरी समूह वेगाने विकसित होत आहे. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा आणि निवासी सुविधा यामध्ये सुधारणा झाल्या आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे शहरी जीवनमान उंचावले आहे. आरोग्य सेवाच्या क्षेत्रातही सांगली जिल्ह्याने महत्त्वपूर्ण प्रगती केलेली आहे. शासकीय रुग्णालयासोबतच खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि विशेष उपचार केंद्रे येथे उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवांचा विस्तार केल्यामुळे मातृ व बाल आरोग्य, लसीकरण आणि प्राथमिक उपचार यामध्ये सुधारणा झाली आहे. सामाजिक विकासाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यात विविध चळवळी सक्रिय राहिल्या आहेत. महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार, बचत गट आणि युवक विकास कार्यक्रमामुळे समाजातील दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येऊ लागलेले आहेत. सांगली जिल्ह्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व बघता
सांगली पूर्व पटवर्धन संस्थान होते. मराठा काळात महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. मिरज संगत परंपरेसाठी प्रसिद्ध मिरज घराणा हा होता. स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी विकास प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार ही सांगली जिल्ह्याच्या विकासाची नवी दिशा आहे. डिजिटल सेवा, ई प्रशासन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव आणि शेतीविषयक माहिती सहज उपलब्ध होत आहे. यामुळे शेती अधिक शाश्वत आणि स्पर्धात्मक बनत आहे. भविष्यातील दृष्टीने सांगली जिल्ह्यासमोर काही आव्हानेही आहे, जसे पाण्याचे नियोजन, पर्यावरण संरक्षण, शहरी वाढीचे संतुलन आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे या सर्व बाबी महत्त्वाच्या ठरतात. मात्र सहकाराची परंपरा, लोकसहभाग आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सांगली जिल्हा हा आव्हानांना समर्थपणे सामोरे जाईल असा विश्वास व्यक्त करता येतो. सांगली जिल्ह्याचा एकूण प्रवास पाहिला असता हा जिल्हा इतिहास, संस्कृती, राजकारण आणि आधुनिक विकास यांचा एक सुसंवादी संगम आहे. भूतकाळातील वैभव, वर्तमानातील प्रगती आणि भविष्यातील संधी यांचा विचार करता सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या प्रगतीच्या वाटचालीत एक प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभा राहतो. सांगली जिल्हा हा शेती, सहकार चळवळ, संगीत परंपरा आणि द्राक्ष निर्यात यामुळे महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध जिल्हा मानला जातो.